नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। महाराजांची भक्ती करताना आपण खरंच किती निष्ठावान आहोत हे कधी स्वतःला विचारले आहे का? स्वामींची कृपा ज्यांच्यावर होते त्यांचे आयुष्यच बदलून जाते, पण खरंच आपण त्या कृपेला पात्र आहोत का? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला एक अंतर्मुख करणारा अनुभव देईल, ज्यामध्ये आपण स्वतःला एका वेगळ्या आरशामध्ये पाहू, जिथे आपली भक्ती, आपले नम्रपण आणि आपले खरे समर्पण उघड होईल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची परीक्षा देणार आहोत। ही परीक्षा गुणांची नाही, तर ही आहे स्वतःच्या मनाची, जिथे प्रत्येक उत्तर आपली भक्ती किती खोल आहे हे उघड करेल। स्वामींच्या मार्गावर चालताना आपण नेमके कुठे आहोत हे कळण्यासाठी हा प्रवास नक्की अनुभवा। स्वामींच्या या परीक्षेमध्ये एकूण 10 प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत। प्रत्येक पर्यायाला गुण दिलेले आहेत। एकूण 30 गुणांची ही प्रश्न मालिका आहे। प्रश्न वाचून झाल्यावर तुमच्या मनाला जे उत्तर योग्य वाटते ते निवडा आणि त्याचे गुण लक्षात ठेवा। प्रत्येक प्रश्नासाठी 10 सेकंदाचा वेळ असेल। प्रश्नावर अधिक विचार करायचा असल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून आपले उत्तर ठरवू शकता। सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यावर गुणांची बेरीज करा। एकूण गुण हेच दाखवतील की आपण स्वामींच्या भक्ती मार्गामध्ये कुठे आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवा, भक्तीला कोणीही गुणांमध्ये मोजू शकत नाही। भक्ती ही मनातली भावना आहे। पूर्ण समर्पण, निस्वार्थ भाव आणि सतत स्वामींची आठवण। पण एक गोष्ट आपण विसरतो की आपण रोजच्या जीवनामध्ये स्वतःला तपासतच नाही। म्हणून ही परीक्षा म्हणजे कोणतीही स्पर्धा नाहीये, तर स्वतःकडे बघण्याचा एक आरसाच आहे। हे गुण आपल्याला असे सांगणार नाही की आपण चांगले भक्त आहोत की वाईट भक्त, फक्त विचार करायला लावतील की स्वामींशी आपले नाते खोल आहे की वरवरचे। तर चला स्वतःचीच खरी भक्ती ओळखूया आणि सुरू करूया स्वामींची परीक्षा। प्रश्न क्रमांक 1, दिवसभरामध्ये तुम्ही स्वामींचे नामस्मरण किती वेळा करता? प्रश्न क्रमांक 2, संकट आले की पहिले काय करता? प्रश्न क्रमांक 3, एखाद्याची चूक माफ करायची वेळ आली तर तुम्ही काय करता? प्रश्न क्रमांक 4, तुमची अहंकार पातळी ओळखा। प्रश्न क्रमांक 5, स्वामींची कृपा झाली की तुम्ही काय करता? प्रश्न क्रमांक 6, स्वामींची आज्ञा किंवा विचारांचे पालन तुम्ही करता का?
प्रश्न क्रमांक 7. इतरांची तुम्ही कशी मदत करता? प्रश्न क्रमांक 8. सेवेमध्ये नामस्मरणामध्ये तुमचे मन किती वेळ गुंतते? प्रश्न क्रमांक 9. रोज किती वेळा स्वामींशी संवाद होतो? प्रश्न क्रमांक 10. सेवा करताना तुम्हाला काय वाटते? आता तुमच्या एकूण गुणांची बेरीज करा आणि गुणांनुसार भक्तीची पातळी तपासा. हे परीक्षण फक्त आत्मपरीक्षणासाठी आहे. भक्ती ही गुणांमध्ये मोजता येत नाही, पण हा प्रयत्न आहे स्वतःकडे बघण्याचा आणि सुधार करण्याचा. 0 ते 10 गुण. भक्तीचा मीना अजूनही खूप पुढे आहे आणि स्वामी मागे पडलेले. पण हे ओळखणे हीच खरी सुरुवात आहे. अहंकारामध्ये 1 पाऊल मागे टाकावे आणि नम्रतेसाठी 1 पाऊल पुढे टाकावे. 11 ते 20 गुण. भक्ती सुरू आहे, पण अजूनही भक्त हे बाहेरच्या कृतींमध्ये अडकलेले आहेत. चांगल्या दिशेने चाललेले आहेत, पण अजूनही भाव आणि समर्पणाचा अभाव जाणवतो. ही वेळ आहे मीपणाचा त्याग करण्याची. 21 ते 25 गुण. प्रगतीचा मार्ग आहे. निस्वार्थपणा, नम्रता आणि सातत्य अशा भक्तांमध्ये आहे. थोडे पुढे गेले की शरणागती आणि शांततेचा अनुभव होईल. 26 ते 30 गुण. भक्ती अत्यंत प्रामाणिक आहे आणि खोल आहे. स्वामीचरणी संपूर्ण समर्पण आणि स्वामींवर पूर्ण विश्वास दिसून येतो. स्वामींची परीक्षा गुणांमध्ये मोजली जाऊ शकत नाही, कारण खरी भक्ती ही संख्येमध्ये नाही तर आपल्या भावनेमध्ये असते, कृतीमध्ये असते. तुमचे उत्तर काहीही असो, महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहिलं, विचार केला आणि आपला भक्तिमार्ग समजून घेण्याचा प्रयत्न केला. गुणांपेक्षा जास्त महत्वाचं आहे मनातली खरी भावना. ही परीक्षा स्वतःला ओळखण्यासाठी एक संधी होती. स्वामींकडून काहीच लपवता येत नाही. तुम्ही किती गुण मिळवले यापेक्षा तुम्ही किती प्रामाणिकपणे उत्तर दिलं हेच महत्वाचं आहे. ही परीक्षा संपली, पण आत्मचिंतनाचं खऱ्या अर्थानं काम आता सुरू झालं आहे. गुण कमी असले तरी चिंता करू नका, कारण स्वामींकडून शिक्षेऐवजी नेहमी प्रेमच मिळतं. ही परीक्षा म्हणजे एक आरसाच होता, जिथे आपण आपली भक्ती, अहंकार, सेवा आणि नम्रता बघितली. स्वामींची कृपा मिळणं हीच खरी उन्नती आहे. जर काही कमतरता वाटली तर ती भरून काढायची संधी अजूनही तुमच्याकडे आहे. तुम्ही सर्व प्रश्न सोडवले आणि आपली भक्तीची पातळी तपासली, तर तुमचं मन आता तयार आहे. आता फक्त भक्तीमध्ये कृती हवी. तर आजपासूनच स्वतःमध्ये आणखीन चांगले बदल घडवण्यासाठी प्रयत्न करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इतर भक्तांबरोबरही शेअर करा आणि तुमचे गुण कमेंटमध्ये लिहायचं विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.